तर मित्रांनो, आज मी निघालो होतो इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी। कॅब बुक केली होती, लगेच आली पण कॅब आणि मी निघालो फॅमिली सोबत इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी। चला तर मग जाऊ इस्कॉन टेम्पल पाहायला। इस्कॉन टेम्पल हे कात्रज ते कोंढवा रोडवर आहे। खूप छान असे श्री राधाकृष्णाचे मंदिर आहेत आणि आज सुट्टी असल्यामुळे आम्ही पण निघालो होतो इस्कॉन टेम्पल पाहायला। आणि हे आम्ही आता पोहोचलेलो आहोत इस्कॉन टेम्पल जवळ। मित्रांनो, हे आहे इस्कॉन टेम्पलचा मेन गेट। इथून चेकिंग करून मध्ये जावं लागतं। आम्ही चेकिंग करून मध्ये आलेलो आहोत। पहा किती सुंदर असं दृश्य इथं पाहायला मिळतं। हिरवी झाडे, सुंदर असं मंदिर। इथंच थोडे फोटो वगैरे काढले आणि समोर निघालात। समोर सुंदर असा बगीचा वगैरे होता, तिथं कमळाचे फुलंही होते। आणि ह्या मंदिराचा साइड व्ह्यू पहा, किती सुंदर असं दिसतोय। त्याच्यानंतर समोरच चप्पल ठेवण्यासाठी जागा होती आणि समोर पाय धुण्यासाठी पण जागा होती। पाय धुवून आम्ही निघालो होतो दर्शनासाठी। हा पहा, मंदिरामधून सुंदर असा व्ह्यू बाहेरचा दिसतो। सुंदर गार्डन, हिरवीगार झाडी। त्यानंतर आम्ही मंदिराच्या मेन गेट जवळ आलो। आरतीची थाली घेतली आमच्या आईने आणि निघालोत मंदिरात। तर काय, मंदिराचे गेटच आणखी खुलले नव्हते। 4:30 वाजता गेट खुलते म्हणून आम्ही बाहेर आलोत। बाहेर श्रीकृष्णाच्या जीवनातील सुंदर असे क्षणांचे दृश्य पाहायला मिळाले। खूप सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे। तुम्ही पहा, सर्व चित्र तुम्हाला दाखवतो। साढ़े 4 वाजले होते आणि आम्ही मंदिरात आलो तरी दरवाजे उघडले होते सगळे आणि आरती सुरू झाली होती। तुम्ही पाहू शकता, प्रचंड असा जनसमुदाय इथे लोटला होता। सुट्टी असल्यामुळे प्रत्येक जण दर्शनासाठी आलो होतो। आम्ही पण दर्शनासाठी थांबलो। पहा, खूप छान असं मंदिराचं डिझाइन केलेलं आहे। लाइटिंग्स वगैरे खूप छान आहेत। आम्ही पण आरतीसाठी उभा राहिलो, आरती केली। पाहू शकता, खूप छान असे श्रीकृष्ण आणि राधाजींचे मूर्ती इथे आहे। आरतीनंतर लगेचच प्रसादासाठी लाईन लागते। लाईनमध्ये राहून प्रसाद घेतला। त्यानंतर आम्ही बालाजीच्या मंदिराकडे निघालो होतो। हे आहे बालाजीचं मंदिर। इथे पण खूप भक्तांची गर्दी जमली होती दर्शनासाठी। आम्ही पण दर्शन घेतले। बालाजीचं मंदिर हे इस्कॉन टेम्पलच्या ठीक पाठीमागच्या साईडला होते। हे बघा बालाजीचं मंदिर आणि हे आहे इस्कॉन टेम्पल। एवढं सगळं पाहून
आम्ही निघालो होतो घरी. लगेच कॅब बोलवली आणि आम्ही घरी निघालो. खूप छान वाटलं इस्कॉन टेम्पलला जाऊन. तुम्ही एक वेळेस नक्की भेट द्या. धन्यवाद.